नमस्कार, मी आरजे कल्लाकार श्रुती फ्रॉम 93.5 रेड FM. 4 वर्षांपूर्वी जेव्हा कोहिनूर अभिमान याबद्दल बोर्डरूम मध्ये चर्चा ऐकली होती ना, तेव्हा ते एक फक्त स्वप्न होतं, कागदावरच्या रेघा होत्या. आणि आता जेव्हा मी प्रत्यक्षात इथे बसली आहे ना, तेव्हा समोर जे काही दिसतंय ते अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने सुंदर आहे. सांगितलं होतं तितकंच नाही तर सांगितल्यापेक्षा कितीतरी पटीने भारी करून दाखवलंय कोहिनूर ग्रुपने. लोकेशन बघा ना यार, प्रति शिर्डीच्या पवित्र परिसरात निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे आपलं घर. मुंबई पुणे एक्सप्रेसवे अगदी हाकेच्या अंतरावर. आणि लोणावळ्याला जायचंय तर फक्त 45 मिनिटांची ड्राईव्ह. म्हणजे कामासाठी मुंबई पुणे जवळ आणि सुट्टीसाठी लोणावळा जवळ. बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. दुसरं काय असतं. कोहिनूर अभिमान ही खरं तर बिल्डिंग नाहीये, ही तर 1700 कुटुंबांची एक मोठी कम्युनिटी आहे. फेज 1 आणि फेज 2 चं यश तर तुम्ही बघितलंच, पण आता वेळ झाली आहे फेज 3 ची, म्हणजेच 550 घराच्या पोझिशनची. खरं तर अनेकांसाठी हे त्यांचं पहिलं सुरुवातीचं घर असेल. पण सुरुवातीलाच कोहिनूर ग्रुपने मात्र एक गुणवत्ता आणि विश्वासाची उंची गाठली आहे. घर कदाचित सुरुवातीचं असेल, पण क्वालिटी मात्र नेक्स्ट लेवल आहे. जे काही प्रॉमिस केलं होतं ते आज प्रत्यक्षात उभं आहे. ज्यांनी इथे 4 वर्षांपूर्वी गुंतवणूक केली असेल ना, त्यांचा अभिमान आज खऱ्या अर्थाने वाढलाय. कारण हा या एरियामधला बेस्ट प्रोजेक्ट आहे. हाय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटची खात्री पण आहे. तर मंडळी, स्वप्न पूर्ण होण्याचा आनंद काय असतो हे इथे पोझिशन घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. कोहिनूर ग्रुपने सिद्ध केलंय, आम्ही जे बोलतो तेच करून दाखवतो. फक्त घर मिळणं म्हणजे पोझिशन नसतं, त्यासोबत महत्त्वाची असते ती म्हणजे लाईफस्टाईल. आणि कोहिनूर अभिमानमध्ये शिरल्याच जे प्रोजेक्ट एलिव्हेशन दिसतं ना, ते इतकं सॉलिड आहे की लांबूनच डोळ्यात भरतं. आणि त्यासोबत अजून काय काय नाही आहे. इथला स्विमिंग पूल बघा, मन शांत होईल. आणि तुमची तब्येत फिट ठेवण्यासाठी इथे हायटेक जिम पण आहे. आणि संध्याकाळी छान गप्पा मारण्यासाठी किंवा एखाद्या सेलिब्रेशनसाठी विशेष म्हणजे इथे भव्य क्लब हाऊस पण आहे. आणि हो, ॲम्फी थिएटर, जिथे तुमची मुलं परफॉर्म करतील आणि तुम्ही मनसोक्त टाळ्या वाजवाल. आजकाल शहरात ओपन स्पेस मिळत नाही, पण इथे मात्र भरपूर ओपन स्पेस. श्वास घ्यायला शुद्ध हवा आणि फिरायला मोकळं अंगण, हेच तर हवं असतं ना. आणि गुपित सांगू, हा प्रोजेक्ट दिवसा जितका भारी दिसतो ना, रात्री त्याहून जास्त सुंदर दिसतो. म्हणजे याचा नाईट व्ह्यू बघा ना, जणू काही चांदण्याच जमिनीवर उतरल्यात असं वाटतं. हा शांतपणा, ही रोषणाई, दिवसभराच्या थकव्यानंतर इथे येऊन बसलं ना की न्यू गायब होणार. सो मी तुमची आरजे श्रुती इथे तर भरपूर रमलीये, पण तुम्ही तुमचं घर बघितलंय की नाही? नसेल तर नक्की या कोहिनूर अभिमानला.